समानशीले व्यसनेषु सख्यम असं एक संस्कृत वचन आहे. ज्यांचे स्वभाव, आवडीनिवडी, आचार विचार, मनोवृत्ती म्हणजेच व्यक्तिमत्व समान असतं, अशा समानशीलांची मैत्री होऊ शकते. किंवा मग ज्यांच्या अडचणी समान असतात, ज्यांना एकाच प्रकारच्या संकटांना तोंड द्यावं लागतं, ते एकमेकांची अवस्था नीट समजू शकतात, म्हणून त्यांच्यात सख्य किंवा मैत्री होते. मात्र या सगळ्यांना उभा छेद देत ओ रक्तगटासारखं सर्वसमावेशक असं, प्रत्येक हाकेला ओ देणारं, समोरच्याच्या अडचणी जणू आपल्याच आहेत असं समजून मदतीला धावणारं एक अजातशत्रू असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे विवेक सावंत. बहती हवा सा है वो, उड़ती पतंग सा है वो, कहाँ गया हम वो थे राहें थी चलाती, वो खुद अपनी राह बनाता, गिरता संभलता मस्ती में चलता है वो. हमको कल की फिक्र सताती, वो बस आज का जश्न मनाता, हर लम्हे को खुल के जीता है वो. हम सहमे से रहते कुएं में, वो नदिया में गोते लगाता, उड़ती धार को चीर के तैरता है वो. थांबा थांबा, आलं लक्षात. समीरला जो प्रश्न पडलाय तो इतरांनाही पडलाय. कहाँ से आया है वो हे माहीत असलं तरी 10वी नंतर कहाँ गया वो हे फार कमी जणांना माहीत असावं. त्याचीच आज माहिती घ्यायची आहे. आपण अगदी जन्म झाल्यापासून सुरुवात करू. लोक काय म्हणतात आणि विवेक काय म्हणतो तेही ऐकू आपण. सॉरी सॉरी म्हणत म्हणत या जगी हा आला रे, बात में है कंफ्यूजन, गड़बड़ घोटाला रे. अरे यारी में सॉरी आए तो गलत है, पर अपने सॉरी की तो बात अलग है. या सॉरीने विवेकला एक वेगळी ओळख मिळवून दिली असली तरी महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाचती या सर्व परिचित ओळी काय सांगतात की महापुरात लव्हाळीची चूक नसतेच मुळी. पुराचा नम्रपणे स्वीकार त्याला तारून नेतो, उभा करतो. सॉरी म्हणणे म्हणजे कमीपणा घेणे किंवा समोरच्या व्यक्तीसमोर झुकणे असा समज कधीच नसावा. सॉरी म्हटल्याने आपल्या विचारांची, भावनांची किंमत समोरच्याला आहे हे दुखावलेल्या व्यक्तीला कळतं. सॉरी हा एकच शब्द संवादाचा पूल पुन्हा बांधू शकतो. असो, काय योगायोग आहे बघा. असे पूल बांधण्यात हातखंडा असलेला आपला नायक विवेक याचं शिक्षणही बांधकाम क्षेत्रात झालेलं आहे. विकास शाळेत 7वी नंतर 8वीला टेक्निकलमध्ये प्रवेश आणि पुढे 10वी झाल्यावर थेट बांद्रा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक येथे सिव्हिल इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं. कॉलेजच्या सोनेरी दिवसांची आठवण आणि डिप्लोमाची पदवी घेऊन बाहेर आल्यावर नोकरी शोधायच्या मोहिमेवर रुजू झाला. घरची परिस्थिती सुखवस्तू असली तरी स्वबळावर नोकरी आणि जोडीला उच्च शिक्षण घेऊ असा विचार करत त्याने पहिला जॉब मिळवला, तो संचयनी सेव्हिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट इंडिया लिमिटेड या कंपनीचा डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून. खरं तर हा त्याचा नावडता जॉब. नंतर अखेरचा हात तुला दंडवत करत दक्षिण मुंबई स्थित नेपन्सी रोड येथील एका सोसायटीचा कन्सल्टंट इंजिनियर म्हणून जॉब मिळवला. या सगळ्या गोष्टी साधारण 93-94 साली घडत होत्या. बिल्डटेक इंडिया नामक कंपनी ही सोसायटी रिपेअरिंग करत होती. तर आपला विवेक सोसायटीतर्फे कंपनीच्या कामावर देखरेख ठेवत होता. पुढे ऋणानुबंध जुळले आणि प्रोजेक्ट संपल्यावर विवेक बिल्डटेक इंडिया या कंपनीत जॉईन झाला. बिल्डटेक इंडियामध्ये 1-1.5 वर्ष झालं असेल. एका मध्यरात्री
ऑक्ट्रा इन्स्पेक्टर असलेल्या आतेभावाचा फोन खणखणला. हा फोन विवेकच्या पुढल्या आयुष्यातल्या व्यावसायिक प्रगतीचा मैलाचा दगड ठरला. चेंबूरच्या स्लम एरियात आतेभावाचा मित्र पायपिंगची कामं करतो आणि त्या कामाचे अप्रुव्हल BMCचा प्लंबिंग परवाना धारकाकडूनच घ्यावे लागते आणि ते लायसन्स विवेकने सिव्हिल इंजिनियर झाल्याच काढून ठेवलेलं होतं. संधीचं सोनं करणं म्हणतात ते हेच. स्लम एरियातून सुरुवात करत पुढे बिल्डिंगची कामं मिळू लागली. अशाच काही कामातून चेंबूरचे रहिवासी असलेले नुक्कड सिरियलचे कलाकार धनशू भिकारी म्हणजेच सुरेश भागवत, कादरभाई, एका रेस्टॉरंटच्या कामानिमित्त मच्छिंद्र कांबळेंची अशा मान्यवरांची ओळख झाली. धनशू भिकारी म्हणजेच सुरेश भागवत, जे स्वतः एक आर्किटेक्ट होते. ते अध्यक्ष असलेल्या चेंबूरच्या स्वस्तिक फेडरेशनला क्लब हाऊस बांधायचं असताना त्यासाठी लागण्याच्या सरकारी परवानग्या मिळवण्याची जबाबदारी विवेकवर होती. पाण्याचं आणि ड्रेनेज कनेक्शन यांचं नेटवर्किंग कसं असणार, डी-आऊट, स्ट्रॉम वॉटर मॅनेजमेंट कसं असणार, पेस्ट कंट्रोल, बोअरवेल परमिशन अशा नानाविध परवानग्या विवेकने लिलया मिळवल्या आणि तीच पुढे त्याची ओळख झाली. उत्तरोत्तर महानगरपालिकेच्या PCO डिपार्टमेंट, वॉटर सप्लाय डिपार्टमेंट, सांडपाणी व्यवस्थापन आणि स्ट्रॉम वॉटर मॅनेजमेंट अशा विभागांची परवानगी मिळवायची कामं विवेकला मिळू लागली. सरस्वतीचा आशीर्वाद आणि जिभेवर साखर या युतीमुळे ही सगळी कामं त्याला मिळत होती हे वेगळं सांगायला नको. या दरम्यान अनेक माणसं त्यानं जोडली. पुढे व्यवसाय वाढवावा या दृष्टिकोनातून 2013 साली आर्किटेक्टचं लायसन्स मिळवलं. त्याच वर्षी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग दिल्लीमध्ये पार्ट टाइम डिग्रीसाठी ॲडमिशनही घेतलं. दादरला कॉलेज आणि भारती विद्यापीठात परीक्षा देत 3 वर्षात ते सुद्धा पूर्ण केलं. डिग्री मिळाली आणि जोडीला BMCचा सर्टिफाईड सल्लागार म्हणून परवानगीही मिळाली. सध्या मास्टर्स चालू आहे आणि PhDचं स्वप्न उराशी बाळगून आहे. म्हणजे बघा, संधी मिळणं आणि त्या संधीचं सोनं करणं याचं उत्तम उदाहरण आपल्यातलाच एक आपल्याला शिकवतोय. म्हाडाचा सल्लागार, मुंबई युनिव्हर्सिटीचा सल्लागार, MMRDAचा सल्लागार, वेस्टर्न रेल्वेचा सल्लागार, नावाजलेल्या बिल्डर्सच्या प्रोजेक्टचा सल्लागार, पोलीस हाऊसिंगच्या 2 प्रोजेक्टवर स्वतः आर्किटेक्ट म्हणून असलेली जबाबदारी, असे एक ना अनेक मानाचे शिरपेच याने मिळवलेले आहेत. हा सगळा पसारा सांभाळण्यासाठी जवळपास 40 जणांचा स्टाफ त्याच्या स्वतःच्या कार्यालयात आहे. गृहस्थाश्रमातही तो कधीचाच स्थिरावलाय. कॉमर्सची पदवीधर असलेल्या पद्मजा वहिनी स्वतःच्या कॅटरिंगच्या व्यवसायासोबत विवेकच्या ऑफिसचं कामही सांभाळतात. विवेकची कार्बन कॉपी असलेला अथर्व नावाचा चुणचुणीत मुलगाही आहे त्याला. आणि या पट्ट्याने नुकतीच स्कॉलरशिपही मिळवली आहे बरं का. ही झाली विवेकच्या व्यावसायिक प्रगतीची माहिती. त्याच्या सत्कार्याची शिदोरीही तितकीच भरलेली आहे. यशाची नवी नवी शिखरं गाठताना पाय मात्र घट्ट जमिनीवर रोवून आहे. सामाजिक जाणीवाही तो तितक्याच निगुतीने जपतो. मग तो स्टार्ट गिव्हिंग फाउंडेशनच्या स्थापनेत घेतलेला पुढाकार असो की मराठी शाळा टिकवण्याचा ध्यास असो, गजानन महाराज पालखी सोहळ्यासारखा धार्मिक कार्यक्रम असो की मित्रांच्या मदतीला वेळी अवेळी धावून जाणं असो, तो कुठेही कमी पडत नाही. निरागस आणि निखळ मैत्री जपणारा, सतत हसतमुख आणि आनंद देणारा हा विकास ग्रुपचा अजात शत्रू. त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्याला शुभेच्छा देणाऱ्या व्हिडिओंची आणि व्हॉट्सअप मेसेजेसची जी रांग लागली आहे ना, ती पाहिली की कळेलच की आम्हा सर्वांचा किती लाडका आहे तो. विवेक, तुला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू विवेक. विवेक मेरे दोस्त, तुम्हारे लिए सिर्फ 2 लाइन मेरी तरफ से. हमारी दोस्ती का जाम है. खुशियों में भी संसार लेके आएंगे, खुशियों में भी संसार लेके आएंगे, पतझड़ में भी बाहर लेके आएंगे,
पतझड़ में भी बाहर लेके आएंगे। जब भी पुकारो दिल से मेरे दोस्त, जब भी पुकारो दिल से मेरे दोस्त, हम तुम्हारे लिए हमारी आखिरी सांस लेके आएंगे। ये दिन तुम्हें शुभ जाए, इसी तरह हमारी दोस्ती बरकरार रहे और हम सब दोस्त खुश रहे। आपके साथ ये दुआ करता हूँ। नमस्कार, मी अजय घाटे, विवेकचा बालपणीचा मित्र. आम्ही ज्युनियर KG ते अगदी 10वीपर्यंत टेक्निकल विभागात आम्ही एकत्र होतो. आणि असं म्हणतात की देणाऱ्याचे हात घ्यावे. मी असं म्हणेन की देणाऱ्याचे हात घेण्यापेक्षा देणाऱ्याचा स्वभाव घ्यावा, आणि तो स्वभाव घेतला की हात आपोआप येतात आपल्याला. विवेक, तुझ्यातला पोलाइटनेस, नम्रपणा, दुसऱ्यांच्या सुखा देखील स्वतःच्या पदरात पाडून घेण्याचा स्वभाव खरंच वाखाणण्याजोगा आहे. त्याचबरोबर तुझ्यात असलेली उद्योगशीलता, या सगळ्या गुणांनी तू यशाची एक उंची गाठलेली आहे. असे असून देखील विवेक, तुझे पाय कायम जमिनीवर असतात. हे कौतुकास्पद आहे, वाखाणण्याजोगा आहे. असो, हाच तुझा सगळा गुण, सगळा स्वभाव आमच्यातही मुरावा असे आम्हाला मनोमन वाटते. शुभेच्छा देण्याची रीक भरपूर लागलेली आहे, त्यामुळे इथेच थांबतो आणि तुला वाढदिवसाचे अभिष्टचिंतन व्यक्त करतो. तुला परमेश्वराने खूप उत्तरोत्तर प्रगती देवो, यश लाभो, दीर्घायुष्य लाभो, हीच आमच्या सर्वांकडून तुला शुभेच्छा. सर्वांचे लाडके, प्रेमळ, मित स्वभावी हो आणि लवकरच डॉक्टरेट होऊन PhD होणारे आपले मित्र विवेकजी, तुम्हाला सर्वप्रथम 50व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक आणि आनंदमयी शुभेच्छा. आज मी तुम्हाला सर म्हणणार आहे. हो, कारण तुम्ही ग्रुपवर आपल्या प्रत्येक शालेय मित्रांना सर, मॅडम, जी म्हणणारे पहिले व्यक्ती आहात. तुमच्या या आदरामुळे मी सुद्धा प्रेरित होऊन तुम्हाला सर म्हणतो आहे. तुम्ही सर्वगुण संपन्न आहात. तुमच्या व्यक्तिगत, शालेय, पारिवारिक, सामाजिक आणि व्यावसायिक कार्यात तुम्ही आघाडीवर आहात. ते तुमच्या स्वकष्टाने, मेहनतीने आणि प्रामाणिकपणे केलेल्या कार्याने. एकमेकांना प्रोत्साहित करून हिरिरीने सर्व कार्यक्रम सफल करण्यामध्ये तुमचा खूप मोठा वाटा आहे. तुम्ही सर्वांना मदतीचा हात देण्यासाठी नेहमीच तत्पर असता. मला तुमच्यासारखा एक जिवलग मित्र नाही तर एक भाऊच लाभला हे मी माझं भाग्य समजतो. तुम्हाला देव उदंड निरोगी आयुष्य देवो, हीच देवाचरणी प्रार्थना. नेहमीच हसत राहा, स्वतःसाठी पण वेळ द्या. हरिओम. हाय विवेक, आपल्या आठवणींची शिदोरी फार मोठी आहे, पण आज तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल. तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना, ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, क्योंकि ये नंबर वन यारी है, ये नंबर वन यारी है. हॅपी बर्थडे टू यू डिअर. हॅपी बर्थडे विवेक. हॅपी बर्थडे. विवेक, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नेहमी हसत राहा, मजेत राहा, आम्हालाही हसवत राहा. खूप खूप पार्टीज एकत्र करूया आणि नागिन डान्स करत राहा. हॅपी बर्थडे. विवेक, तुला प्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या 89 बॅचचा कुठलाही कार्यक्रम असो, अगदी पिकनिक किंवा दिवाळी पहाट किंवा कुठलाही कार्यक्रम असो, सगळ्यांना एकत्रितरित्या आणण्याचे काम हे विवेकचं. तसेच तो कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडेपर्यंत त्याची धडपड चालू असते. असा हा नम्र, संवेदनशील, सगळ्यांची काळजी घेणारा विवेक हा माझा वर्गमित्र आहे, ह्याचा मला अभिमान आहे. तसेच विवेक ज्याच्यात कुठून कुठून भरलेला आहे आणि त्याच्या नावाला सार्थ अशा विवेकास माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा. हाय विवेक, तुला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असंच नेहमी हसत राहा, खेळत राहा आणि असेच मस्ती करत राहा, अजूनही लहान मुलांसारखी. खूप छान वाटतं तुझ्याकडे बघून, खूप चांगली प्रेरणा मिळते आणि असेच सगळ्यांना मदत करत राहा कायम. हाय विवेक. विवेकबद्दल काय बोलायचं. विवेक म्हणजे अजातशत्रू. त्याचे कोणी शत्रू असूच शकत नाही. त्याचे सर्वच मित्र आहेत. अतिशय प्रेमळ आणि निरागस व्यक्तिमत्व. मित्र असू दे किंवा मैत्रीण असू दे, वडीलधारी माणसं असू दे की लहान मुलं, सर्वांना रिस्पेक्ट देऊन बोलायचं. देवाने तुला खूपच फुरसतमध्ये बनवले विवेक. तुझ्यासारखा मित्र बनायला भाग्य असायला लागतं.
पु ल देशपांडेंना जर तो आधी सापडला असतास ना, तर व्यक्ती आणि वल्लीमध्ये एक कॅरेक्टर विवेक सावंतचं असतं. असंच हसत राहा, हसवत राहा. आयुष्यात तुला सगळ्या गोष्टी मिळू देत. ही ईश्वरचरणी प्रार्थना. तुला 50व्या वाढदिवसाबद्दल खूप खूप शुभेच्छा. हाय विवेक, 50व्या वाढदिवसाच्या तुला लाख लाख शुभेच्छा. आई भवानी तुला उदंड आयुष्य देव, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. विवेक म्हटलं की डोळ्यासमोर येतं एक मन मिळावू हसरं व्यक्तिमत्व, जो सगळ्यांना बरोबर घेऊन चालतो, सगळ्यांबरोबर हसत खेळत राहतो, मस्त मस्त नागिन डान्स पण करतो. तर विवेक, तुला तुझ्या वाढदिवसाच्या 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असाच हसत खेळत राहा, सगळ्यांची मिळून मिसळून राहा. हॅपी बर्थडे टू यू. नेहमी हसत असणारा आणि नेहमी सदैव सर्वांच्या मदतीला तत्परतेने धावून जाणारा अशा माझ्या बालमित्राला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. नेहमी असाच हसत राहा, तुला खूप उदंड आयुष्य लाभो. विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. प्रिय मित्र विवेक, स्वामी कृपेने तुला उत्तम आरोग्य लाभो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुझ्यासारखा स्थितप्रज्ञ, सहिष्णू आणि प्रेमळ मित्र मला लाभला हे मी माझं भाग्य समजतो. एकत्रीकरणाचा तुझा हातखंडा म्हणजे स्वामी समर्थांनी तुला दिलेली देणगीच. आपल्या दोघांबद्दल बोलायचं झालं तर आपला व्यवसाय आणि मैत्री याची सांगड घालत असताना तू जोपासलेले जे ऋणानुबंध आहे त्यांचा मी आजन्म ऋणी राहणार आहे. अशा एकमेव अद्वितीय व्यक्तिमत्व असलेला माझा मित्र विवेक. मित्रांनो नमस्कार. जर विवेकबद्दल जर बोलायचं असेल तर थोडक्यात मी असं सांगेन की विवेक हा सर्व मित्रांना एका मायेत बांधून ठेवणारा धागा आहे. आज कुठलाही मित्र असो ते, विवेक कुठलाही अहंकार न बाळगता त्यांच्या मदतीला धावून जातो. विवेकचं मोठेपण हेच आहे की आजही तो लहानपणी ज्या अवस्थेत होता त्या अवस्थेत तो अजूनही त्याला किंचितही इगो नाही आहे. सो हॅट्स ऑफ विवेक. विश यू हॅपी बर्थडे. हॅव अ नाईस डे. थँक्यू. हे हाय विवेक, तुला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. तुला उदंड सुखमय निरोगी आयुष्य लाभो. तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस तुझ्यासाठी भरपूर यश घेऊन येवो आणि हा वाढदिवस अनेक सुंदर आठवणींनी तुझ्यासाठी अविस्मरणीय हो. आज विवेकच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला शुभेच्छा देताना त्याच्या 2-3 गोष्टी प्रकर्षाने आठवतात. ज्याला खऱ्या अर्थाने लंगोटी यार म्हणता येईल असा माझा मित्र म्हणजे विवेक सावंत. त्याचा एक महत्त्वाचा गुण म्हणजे सर्वसमावेशकपणा. हा सर्वसमावेशकपणा त्याचा मला ज्युनियर KGमध्ये दिसला. म्हणजे मी आणि विवेक आम्ही मारताना किंवा दुसऱ्यांच्या खोडे काढताना कोणालाही सोडायचो नाही. म्हणजे तो मुलगा असो, मुलगी असो, उंच असो, बुटका असो, के मारायचो, बेदम मारायचो. की शेवटी माझ्या आईला आणि साटमबाईंना प्रभू मॅडम ज्यावेळी आपल्याला त्यावेळी ज्युनियर KGला होत्या त्यांनी बोलवलं आणि सांगितलं त्यांना की एकतर तुमच्या दोघांच्या मुलांना तरी शाळेतनं काढा, नाहीतर आम्ही आमच्या मुलांना काढतो. म्हणजे इतके आम्ही त्यांना मारायचो आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दुजाभाव नाही, सगळ्यांना समावेशकपणे करायचो. तोच आज तो करतो. त्याचा दुसरा एक चांगला गुण म्हणजे नेवर गिव्ह अप. आणि ते मला अजूनही आठवतं की शाळेत असताना मी, अजित अंगसाळे आणि विवेकला शिक्षा झाली होती आणि सर म्हणाले होते की तुम्हाला आता तिघांना तुमचे पाय बांधून उलटं भिंतीला पंख्याला टांगणार. हे सांगितल्या क्षणी मी पहिल्यांदा रडायला लागलो आणि मग त्याच्यानंतर थोड्या वेळाने सरांनी आणखीन कडक केल्यानंतर अजित अंगसाळे रडायला लागला. पण विवेक शेवटपर्यंत रडला नाही. त्याचे पाय बांधेपर्यंत तो रडला नाही. म्हणजे ह्यालाच नेवर गिव्ह अप असं म्हणतात. विवेक मित्रा, असाच आयुष्यात खूप पुढे पुढे जात राहा, अशीच प्रगती करत राहा आणि तुझ्याबरोबर मला मैत्री करण्याचं भाग्य मिळालं याच्याबद्दल खूप मजा वाटते. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. विवेक दोस्ता, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हाय विवेक, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असाच हेल्दी आणि वेल्दी राहा आणि तुझ्या सगळ्या मनाच्या इच्छा पूर्ण होत हीच देवाजवळ प्रार्थना. आणि तुझा जो छान स्वभाव आहे सगळ्यांना सांभाळून घेण्याचा, सगळ्यांना मदत करण्याचा, तो तसाच ठेव आणि गॉड ब्लेस यू. बाय, सी यू. नमस्कार विवेकजी, प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. विवेक, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. मला आठवत आहे लहानपणी ना तो खूप मस्तीखोर होता आणि मी पण होते आणि तू माझ्या हातून खूप मार खाल्लायस. अजून एक आठवण म्हणजे आपण एका नाटकामध्ये काम केलेलं एकत्र, बाल्याकुळाचं नाटक होतं आणि मी तुझी आई होते त्या नाटकामध्ये. सो फ्रॉम युअर मदर, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे अँड कंटिन्यू विथ युअर स्प्री ऑफ रायटिंग ऑन एव्हरीबडीज बर्थडे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आमचा टर्न आहे विवेक जी म्हणण्याचा. जी या अक्षराचा कॉपीराईट तुमच्याकडे असला तरी सुद्धा, पण खरंच लहान मोठ्या सगळ्यांना आदराने संबोधणं यासाठी अंगात नम्रता आणि मनात प्रेम
हे असावंच लागतं. विकास ग्रुपचा कुठलाही कार्यक्रम असू दे, मग ते गेट टुगेदर असू दे किंवा पिकनिक असू दे, विवेकने आतापर्यंत सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम केलंय. त्यामुळे त्यांच्याशिवाय कुठलाही कार्यक्रम हा पूर्ण होऊ शकत नाही. आणि हो, पिकनिकवरून आठवलं, डान्सच्या सगळ्या प्रकारांमध्ये एक प्रकार आहे नागिन डान्स. तो नागिन डान्स विवेकजी खूप छान करतात, त्यासाठी फेमस आहेत ते. असा हा विवेक, सगळ्यांना मदत करणारा आणि सगळ्यांच्या मनात आपलं स्थान निर्माण करणारा. विवेक म्हणजे मैत्री आणि मैत्री म्हणजे विवेक, असं समीकरण असणाऱ्या विवेकजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. विवेक, तुला तुझ्या वाढदिवसासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा. असाच तू प्रगती करत राहो. तुझ्या मार्गात ज्या काही अडीअडचणी असतील त्या दूर होत राहो आणि सुख समृद्धी, समाधान, दीर्घायुष्य तुला लाभो. सर, हां सर, बोला सर. सॉरी सर, सॉरी सर, सॉरी सॉरी सर. वाढदिवस सर माझा सर. ओ सर, थँक्यू सर. ओ सॉरी सर, सॉरी सॉरी सॉरी. थांबा हां सर, एक मिनिट. हां सर, थांबा सर. हां बोला सर. हां हां, हो आहेत ना ते दुसऱ्या लाईनवर. अहो काय झालं, ते उशिरा आले पण थोडा. हां हां हां, सॉरी सर, सॉरी सॉरी सर. सांगतो सर त्यांना ना सर, सांगतो ना सर. हो हो नक्की. हां सर, तुम्ही बोला सर, तुम्ही बोला सर. हां काय सर. अरे काय सर, सर अरे वाढदिवसाच्या शुभेच्छा दोस्ता. Many, many happy returns of the day, Vivek. Stay healthy, be happy, spread smiles, and keep smiling always. हाय विवेक, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. विवेकविषयी सांगायचं झालं तर विवेक हा अतिशय कॉपरेटिव्ह, ऑलवेज स्माइली आणि सगळ्यांना एकत्र आणणारा असा हा विवेक. मग ती आपली स्कूल पिकनिक असो, नाहीतर आपलं गेट टुगेदर असो, नाहीतर आपलं दिवाळी पहाट असो किंवा गणेशोत्सवमधले आपले प्रोग्राम्स असो, सगळ्यांना पर्सनली कॉल करून सगळ्यांना एकत्र आणणारा आणि सगळ्यांना एकत्र आणून सगळे प्रोग्राम सक्सेसफुल करणारा असा हा विवेकला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अँड वन्स अगेन हॅपी बर्थडे अँड गॉड ब्लेस यू अँड कीप स्माइलिंग ऑलवेज. थँक्यू. विवेक, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असंच सगळ्यांना एकत्र आणत राहा आणि तुझं आयुष्य सुद्धा या क्रिसमस लाईट सारखं सतत लखलखीत राहून दे. तुझ्याबद्दल किस्से सांगायचे म्हटले तर बरेच आहेत, पण माझा MNC मधला फर्स्ट चान्स तुझ्यामुळे मिळाला. आपण एक जुगाड केला होता आणि तो तुम्हाला अगदी जोरात सांगितलं, जा सीमा तुला जमेल, तू करू शकतेस, असं करून पाठवलंस आणि ते वर्कआउट झालं आणि त्यानंतर माझं लाईफ फुल चेंज झालं. त्याबद्दल खूप खूप थँक्स. विवेक मित्रा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या सगळ्यांचे लाडके, विक्रोळीची शान, फेसबुक आणि व्हॉट्सअप स्टार, तसेच आपल्या सर्वांचे फेवरेट, दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस, अत्यंत शांत, हुशार व्यक्तिमत्व, मित्रांसाठी काय पण आणि कुठे पण या तत्वावर चालणाऱ्या, साखरेसारख्या गोड असणाऱ्या म्हणजेच आपल्या विवेक सावंत यास वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. जली को आग, बूझी को राग, ठीक रात से दारू निकलती है उसे विश्वनाथ. अरे सॉरी, आज विवेकचा वाढदिवस आहे ना. विवेक मित्रा, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मनापासून माणुसकी जपणारा मित्र आहेस तू. विवेक सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि काम करायची धडपड 25ल्या तरुणांनाही लाजवेल असा माझा बालमित्र विवेक. विवेक सरांनी ग्रुपसाठी राबवलेले उपक्रम खरंच वाखाणण्याजोगे आहेत. त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर 2 दिवसही कमी पडतील. वन्स अगेन हॅपी बर्थडे विवेक. विवेक, तुला वाढदिवसाच्या खूप अनिरुद्ध शुभेच्छा. असाच आनंदी हसत राहा. अ वंडरफुल बर्थडे टू यू. थँक्यू. तर माझं भाग्य आहे की मला विवेक भेटला, त्याचा सहवास लाभतोय आणि मी खरंच त्या व्यक्तीबद्दल त्याला आभार व्यक्त करतो त्याचे. आणि दुसरी गोष्ट, त्याला ह्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि विवेकचं असंच उन्नती, प्रगती होत राहू आणि त्याच्या आणखी असे काही ॲक्टिव्हिटीज आहेत की त्या समोर याव्यात आणि तोही प्रगतिशील व्हावा, असं हे बोलून माझे त्याच्याबद्दलचे प्रेमपूर्वक असे 2 शब्द संपवतो. आणि थँक्यू जी. आणि काही कमी पडलं असेल बोलण्यामध्ये तर सॉरी जी विवेक जी, धन्यवाद जी.
विवेकजी आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. विकास हायस्कूल 1989 बॅचची शान असलेला आणि आपल्या सर्वांचा बालमित्र विवेक सावंत याच वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू विवेक. हाय विवेक, वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. असाच आनंदी जा, हसत खेळत जा. हॅपी बर्थडे.